करिअर प्लॅनिंग हा इतका जवळचा विषय आहे की एखादा विद्यार्थी कमी टक्के पडतो तरी तो सायन्स घेतो आणि सायन्स घेतल्यावर जर त्याचं करिअर नाही झालं तर तो कदाचित आत्महत्या देखील करतो. तुम्ही इंजिनिअरिंग इंग्लिशच्या पण कॉलेजमध्ये जा, एखादा विद्यार्थी हा 10 लाखाचा पॅकेज घेतो आणि एखाद्या विद्यार्थ्याला 2 लाखाचं पण पॅकेज मिळत नाही. कोणतं कॉलेज चांगलं, कोणतं कॉलेज, मग त्या नक्की त्यामध्ये तुम्ही निवड कशी केली पाहिजे, काय पाहिलं पाहिजे? 17 आणि 18 हे 2 वर्ष असे असतात की एक तर मुलं घडतात किंवा मुलं बिघडतात. बरोबर. आपल्याला जर त्यांना बिघडू द्यायचं नसेल तर ज्युनियर कॉलेज निवडावं असा माझा आग्रह आहे. की बऱ्याच मुलांना करिअर निवडताना ट्रेंडिंगमध्ये जे काही चाललंय ना त्याचं आकर्षण जास्त असतं. तुमची ज्यावेळेस डिग्री होणार आहे तेव्हा काय ट्रेंड असणार आहे ते एज्युकेशन आपण आता घेणं गरजेचं आहे. इंटिग्रेटेड कोचिंगला कुठल्याही पालकांनी अजिबात जाऊ नये हे माझं स्पष्ट मत आहे. हे मी ऑन कॅमेरा सांगतोय. प्रत्येक 10 वर्षामध्ये काही ना काहीतरी नवीन येतं आणि तिथं म्हटलं आता जॉब जाणार. जॉब हे कधीच जाऊ शकत नाही. माणसाकडे असणारं जे स्किल सेट्स आहेत ते जर अपग्रेड करत राहिले तर कायमस्वरूपी त्याला जॉब राहणारच आहेत. तो त्या क्षेत्रामध्ये उत्तम होऊ शकत नाही. त्याला त्यात इंटरेस्ट आहे का हे गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कॅलिबर हे कसं आयडेंटिफाय करायचं की आता पुढे काय. नमस्कार मित्रांनो, मी राहुल नलावडे, सर्टिफाईड काउन्सलर. मित्रांनो, आजचा विषय एक वेगळ्या प्रकारचा आम्ही घेऊन आलेलो आहे. कारण आत्ता 10वी झाली, 12वीच्याही परीक्षा झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने रिझल्ट आपल्या हातात आलेले आहेत. पण विद्यार्थ्यांची परीक्षा संपली, आता पालकांची परीक्षा चालू झालेली आहे. कारण ह्या विद्यार्थ्यांना करिअर निवडताना पालकांची जी दमछाक होती की करिअर कसं निवडावं, नक्की करिअरचे ऑप्शन काय आहेत, आपल्या मुलाचं कॅलिबर काय आहे, आपला मुलगा कोणत्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचं अगदी कन्फ्युजन पालकांमध्ये आलेलं असतं. आणि हे कन्फ्युजन साहजिक मुलांमध्ये पण आलेलं असतं. कारण का तर आत्ता एवढ्या स्ट्रीम्स झाल्या आहेत, वेगवेगळे दिशा निर्माण झालेल्या आहेत. पण खरं सांगावं, विद्यार्थ्यांचे हे कष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये कधी व्हायला जाऊ नये त्यासाठी त्यांना योग्य दिशा देणारा एक मेंटॉर खूप गरजेचा असतो, दिशादर्शक गरजेचा असतो. आणि आज आम्हीच हा लोकांचा अतिशय पिन पॉईंट ओळखून आम्ही खास आपल्या सर्वांसाठी एक वेगळा पॉडकास्ट घेऊन आलेलो आहे. आणि ह्या पॉडकास्टचं एक वेगळ्या प्रकारचं आम्ही एक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा नामवंत आपल्या मार्गदर्शकाकडनं की नक्की विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं, करिअर कसं निवडायचं, करिअर निवडताना काय काय काळजी घ्यायची, त्यांच्या पालकांनी काय काळजी घ्यावी, ह्या सगळ्या गोष्टी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक या तिघांसाठी खूप गरजेच्या आहेत. तर आपल्या ह्या पॉडकास्टचे स्पेशल आज आपले पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत आणि या पॉडकास्टला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या समवेत आहेत प्राध्यापक डॉक्टर सचिन वाडेकर सर. सचिन वाडेकर सर यांचं थोडक्यात तुम्हाला मी जर ओळख करून द्यायची म्हणली तर गेले 15 वर्षापेक्षा अधिक ह्या शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ 5000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स केलेलं आहे. सर्टिफाईड करिअर कन्सल्टंट म्हणून काम करतात. तर त्यांचा आज हा अनुभव आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी यावा यासाठी आमचा हा जोरदार प्रयत्न आहे. कारण का की योग्य वयात जर योग्य दिशा भेटली ना मित्रांनो तर आपल्या विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारची उंची आज ते गाठू शकतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी आपल्या सर्व क्षमता ओळखल्या आणि आपल्यासमोर आज पाहतात की असा काही यश, कीर्ती, प्रताप, महिमा गाजवला की आज छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द लिहिल्याशिवाय जगाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. तर आज आपल्यासाठी हाच महत्त्वाचा प्रश्न आणि योग्य वयात योग्य करिअर निवडण्यासाठी योग्य मार्गदर्शक असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मी आज मनापासून सरांचे स्वागत करतो. सर नमस्कार, आम्ही तुमचे मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. आपल्या सर्वांना नमस्कार. मला स्टुडिओमध्ये बोलवलं याबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्या सर्व विद्यार्थी जे नुकतेच 10वी पास झालेले आहेत किंबहुना काही विद्यार्थी 12वी पास झालेले आहेत यांना आजच्या या पॉडकास्टमधून बरीचशी माहिती मिळेल आणि त्यांना त्यांचं योग्य करिअर निवडता येईल याची मला खात्री आहे. वा, क्या बात आहे सर, छान. आता वेळ न घालवता मी खरं
डायरेक्ट तुम्हाला प्रश्न असा विचारेल सर, की आता 10वीची परीक्षा झाली, 12वीची परीक्षा झाली, मुलांची धावपळ चालू झालेली आहे. बऱ्याच त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचे खूप वेगवेगळ्या एक्झाम्स चालू झालेले आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा त्यांना द्याव्या लागतात. तर आम्हाला असं विचारायचं आहे सर, की नक्की 10वी नंतर करिअरचा ऑप्शन आहेत, 12वी नंतर ऑप्शन आहेत का डिग्री नंतरचे ऑप्शन आहेत? तर तुम्ही कसं मार्गदर्शन कराल, की 10वी नंतरच्या विद्यार्थ्यांनी कोणत्या दिशेला गेलं पाहिजे, 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांनी कोणत्या दिशेला गेलं पाहिजे, तर हे ते जाण्याचे कशा प्रकारे मार्ग आहेत? बरं, मुळात आपण ही 10वीपासून सुरुवात करूया. त्याला एक सुंदर टर्म आहे ज्याला म्हणलं आता करिअर प्लॅनिंग. मला असं वैयक्तिक वाटतं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाला हे सरळ सरळ सुचवू इच्छितो की आपल्या शाळांमधून ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्येच करिअर प्लॅनिंगसाठी एक स्वतंत्र व्यक्ती नियुक्त केला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याचं करिअर प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे. करिअर प्लॅनिंग हा इतका जवळचा विषय आहे की एखादा विद्यार्थी कमी टक्के पडतो तरी तो सायन्स घेतो आणि सायन्स घेतल्यावर जर त्याचं करिअर नाही झालं तर तो कदाचित आत्महत्या देखील करतो. तर या विषयाची ही तीव्रता लक्षात घेता शासनाने हे काही बदल केले गेले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं करिअर प्लॅनिंग करत असताना त्या विद्यार्थ्यांनी 10वी नंतर 11वी 12वी कशात करावी, 11वी 12वी जर यशस्वी झाली तर पुढं काय करिअर करायचं, जर नाही झाली तर मग काय करिअर करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ठरवणं जास्त गरजेचं आहे. तत्पूर्वी सगळ्यात मेजर कन्फ्युजन ज्यांची आता 10वी झालेली आहे त्यांना हे असतं की सायन्स निवडायचं की कॉमर्स निवडायचं की आर्ट्स निवडायचं आणि मग त्याच्या बेसिसवरती विद्यार्थी करिअर निवडायला जातात. बऱ्याचदा टक्केवारीवरती करिअर निवडलं जातं. तर मी या पॉडकास्टच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगू इच्छितो की टक्केवारीवरती कधीही करिअर निवडू नये. मग बरेचसे करिअर काउन्सिलर किंवा ज्यांच्याकडं मी कोर्स केलेला आहे करिअर काउन्सिलिंगचा 15 वर्षापूर्वी, ते देखील म्हणायचे की जर 75% वर त्या विद्यार्थ्याला मार्क पडलेले असतील 10वीला त्यांनी सायन्सला जायला हरकत नाही. पालकांनी इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की टक्केवारीच्या बेसिसवर जेव्हा तुम्ही करिअर निवडता, टक्के जास्त पडले त्याचा अर्थ काय, तो विद्यार्थी जास्त वेळ अभ्यास करतो म्हणून टक्के जास्त पडलेत. माझ्याकडे काही असे उदाहरण आहेत की 50% पडलेला विद्यार्थी देखील सायन्समध्ये चमकलेला आहे, त्याने B फार्मसी पुढे जाऊन केलं, आज त्याचे 4 मेडिकल आहेत, यशस्वीरित्या व्यवसाय करतोय. आणि काही असेही एक्झाम्पल आहेत 90% पडलेत, सायन्स घेतले, नंतर तो 11वी 12वी करून सायन्सला कमी टक्के पडले, इंजिनिअरिंगला प्रवेश नाही मिळाला, डिप्रेशनमध्ये गेला आणि सरते शेवटी त्यांनी कुठेतरी एक छोट्या पगाराची नोकरी केली. म्हणजे हे 2 टोकाचे एक्झाम्पल आहेत. त्यामुळे जास्त टक्के म्हणजेच सायन्स असं म्हणता येणार नाही. मग हे सायन्स की कॉमर्स की आर्ट्स की डिप्लोमा की ITI हे निवडत असताना हे कसं ठरवावं, तर एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये येतो की त्या विद्यार्थ्याची आवड कशामध्ये आहे, दुसरा त्याचा इंटरेस्ट काय आहे आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं की त्याचं कॅलिबर आहे का. आता याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, सुंदर एक्झाम्पल. आवड, इंटरेस्ट आणि कॅलिबर. असं म्हणलं जातं की क्रिकेट सगळ्यांनाच आवडतं. क्रिकेट मध्ये प्रत्येकाला इंटरेस्ट पण असतो, पण ते क्रिकेट ज्याचं कॅलिबर ज्याच्यामध्ये असतो तो सचिन तेंडुलकर बनतो. ह्या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो कदाचित महेंद्रसिंग धोनी बनतो. त्यामुळे कदाचित तुम्हाला त्याची आवड असेल, त्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल, पण त्यात जर तुम्हाला कॅलिबर नसेल आणि तुम्ही ती पर्टिक्युलर साईड निवडली तर तुम्ही त्याच्यामध्ये पुढे प्रगती करू शकत नाही. त्यामुळं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे की तुम्हाला काय आवडते हे पहिलं आयडेंटिफाय करा. सोबतच तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे हे तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे आणि त्यात तुम्हाला खरंच कॅलिबर आहे का हे देखील ओळखणं तितकंच जास्त गरजेचं आहे. वा, खरं आता तुम्ही एवढ्या डायरेक्ट आपण ज्याला म्हणतो की मर्मावर बोट ठेवलेलं आहे. पण मी असं म्हणेल सर की 10वीच्या विद्यार्थ्यांना तेवढी जाण अजून आलेली नसते, अजून ते एवढे सक्षम झालेले नसतात की मॅच्युअर झालेले नसतात. मग त्यावेळेस काय होतं की माझ्या मित्रांनी कोणती साईड निवडली, मग मी त्या बाजूला साईडला जाणार. माझी आत्याने काय सांगितलं, माझ्या मामाच्या मुलांनी मला काय सांगितलं, त्यांचा मुलगा त्या दिशेला गेला म्हणून तो जातो. मग त्याचा तिथे ससे लोपट होते बऱ्याच गोष्टींमध्ये. ससे होलपट झाल्यामुळे काय होतं की त्याचा वेळही जातो, पालकांचा पैसाही खर्च होतो. तर हे वाचण्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही आम्हाला असं मार्गदर्शन करा की पालकांनी त्यावेळेस नक्की काय काळजी घेतली पाहिजे. खूप छान. याच्यावरती मी तुम्हाला सुंदर एक्झाम्पल देतो सर्वांना. एक कुटुंब आहे, आई वडील आणि मुलगा, ते एका दुकानात गेलेत कपडे घ्यायला आणि त्याचाच एक वर्गमित्र हा त्याच दुकानात आले कपडे घ्यायला. दुकानदार त्याच्या वर्गमित्रालाही कपडे दाखवतो, एक छान शर्ट दाखवला आणि ह्या कुटुंबालाही शर्ट दाखवला. झाले काय, तो मुलगा जाऊन ट्रायल घेऊन आला आणि ह्याही मुलांनी ते शर्ट बदलून बघितला. तर हे जे कुटुंब आहे हे असं म्हणते की अरे त्याला तो शर्ट चांगला दिसतोय, मग आमच्या पण मुलाला तसाच शर्ट दाखवा. अच्छा. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे, पालक ज्यावेळेस मुलाला सांगतात की तू तसाच शर्ट घाल,
ह्या मुलाला करिअर करायचं आहे, त्या मुलाला तो शर्ट घालायचा आहे, त्यामुळं त्या मुलाला समोरच्या दुसऱ्या मुलाला काय दिसते याहीपेक्षा जास्त महत्वाचं आहे की आपल्या मुलाला काय आवडते. त्यामुळे पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की दुसरे विद्यार्थी जे करिअर करतील त्याच बाजूने आपण गेलं पाहिजे असं गरजेचं नाही. आपल्या मुलाची आवड याच्यात गरजेची आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की त्याला काय आवडतं, त्याला कशात इंटरेस्ट आहे. कारण परत एकदा त्याच एक्झाम्पलवरती गेलो, तो शर्ट त्या मुलाला वापरायचा ना की पालकांना वापरायचा. त्यामुळं तो जास्त काळ कधी घालेल, ज्यावेळेस त्याला तो शर्ट आवडेल. त्यामुळं करिअरचं तसंच आहे. करिअर मुलाला करायचंय, पालकांना नाही. पालकांचं करिअर झालंय. अच्छा. त्यामुळं जर जास्त काळ त्याला करिअर करायचं असेल, यशस्वी करिअर करायचं असेल, त्याला त्या व्यक्तीला आयुष्यात त्या विद्यार्थ्याला सक्सेसफुल बनवायचं असेल तर त्याची आवड विद्यार्थ्याची ही गरजेची आहे. त्याच सोबत त्याला त्यात इंटरेस्ट आहे का हे गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कॅलिबर हे कसं आयडेंटिफाय करायचं. ज्या आईने जन्म दिलाय त्याला माहिती असतं की आपला मुलगा हे करू शकेल का, नंबर 1. नंबर 2, वडिलांनी त्याला एक्सपिरियन्स केलेलं असतं, त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज वडिलांनी चेक केलेलं असतं. त्यामुळे आई वडील सांगू शकतात त्यात हे टॅलेंट आहे का. आणि सगळ्यात महत्वाचं, सचिन तेंडुलकरांना ज्यांनी घडवलं, जसं की रमाकांत आचरेकर, असे गुरु जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर तुम्ही पुढचे सचिन तेंडुलकर बनू शकता. त्यामुळं जे गुरु, जे शिक्षक आहेत, ज्यांनी तुम्हाला शिकवलंय, त्यांना तुम्ही जाऊन विचारू शकता की मी सायन्समध्ये करू शकेल का, माझं कॉमर्समध्ये कॅलिबर आहे का, मी तिथे चमकेल का. तर शिक्षक असतील किंवा आपण म्हणूयात की आई वडील असतील, त्याचसोबत काही काउन्सिलर असतील, हे तुम्हाला मदत करू शकतात हे करिअर चूज करण्याला. याचबरोबर अजून एक गोष्ट मला सांगायला याच्यामध्ये आवर्जून आवडेल की हे सगळं करत असताना त्या विद्यार्थ्यांनी प्लॅन ए आणि प्लॅन बी ठेवावा. प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय होतं, बऱ्याचदा विद्यार्थी 11वी-12वी सायन्स घेतो, त्यात मार्क कमी पडतात आणि मग तो असं होतं की आता काय करू मी. जर तुमच्याकडे प्लॅन बी असेल तर तो विद्यार्थी काय करतो, 11वी-12वी सायन्स घेतो, नॅशनल डिफेन्स अकॅडमीची एक्झाम देतो, जेईची एक्झाम देतो आणि पॅरलली तो सीईटी पण देतो. त्यामुळे एनडीएमध्ये नाही सिलेक्शन झालं तर त्याच्याकडे प्लॅन बी आहे की मी जेई करून किमान IITत जाईल. जर माझं IITत नाही सिलेक्शन झालं तर मी सीईटी देईल, महाराष्ट्रातील नामांकित कॉलेजमध्ये माझं इंजिनिअरिंगला ऍडमिशन होईल. बरं, हे सगळं नाही झालं तर किमान मी BSc करेल. तर दिस इज कॉल्ड करिअर प्लॅनिंग. बरं, करिअर प्लॅनिंग करत असताना 10वी नंतर पुढे 7 ते 8 वर्षाचं प्लॅनिंग नोकरी लागेपर्यंतच केलं गेलं पाहिजे. ज्यामध्ये 11वी-12वी सायन्स घेतलं तर ग्रॅज्युएशन कशात केलं पाहिजे, त्याचा प्लॅन ए, त्याचा प्लॅन बी, त्याचा प्लॅन सी असला पाहिजे. बरं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये असलं पाहिजे. मग मास्टर ऑफ इंजिनिअरिंग करायचं आहे की जर मी MBBS केलेलं असेल तर पुढे डायरेक्टली मला प्रॅक्टिस करायची आहे का अजून परदेशात जाऊन डिग्री घ्यायची. या सगळ्याचं नियोजन याच्यामध्ये असणं अत्यंत जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. सो पालकांनी करिअर निवडत असताना ह्या सर्व गोष्टींचा, बाबींचा विचार करावा आणि त्यानंतर योग्य ती दिशा निवडली गेली पाहिजे. यात अजून एक सर मला थोडंसं ॲड करावं असं वाटतं. मला बऱ्याचदा पालक काउन्सिलिंगला आल्यावरती विचारतात, करिअर निवडण्याचा निर्णय हा कुणी घ्यावा. तो विद्यार्थ्यांनी घ्यायचा, तो पालकांनी घ्यायचा, तुम्ही आता उल्लेख केला त्याप्रमाणे नातेवाईकांनी घ्यायचा, त्याच्या मित्रमंडळींनी घ्यायचा, कुणी घ्यायचा. मी सांगितलंय की मित्रमंडळी जिकडे जातील तिकडे गेलंच पाहिजे अशातला भाग नाही, कारण करिअर त्या मुलाला करायचंय. अच्छा. मग ह्यात आपण जर टक्केवारी ठरवायची डिसाईड केली की तो डिसिजन कुणी घ्यावा, तर मला असं वाटतं 50% आपण त्या विद्यार्थ्याचं ऐकलं पाहिजे. ओके. 25% आपण त्या पालकांचं ऐकलं पाहिजे. अच्छा. आणि उर्वरित 25% हे जे काही सल्ले देणारे नातेवाईक असतात, आजूबाजूचे शेजारी असतात, बरोबर, मित्रमंडळी असतात, किंबहुना आमच्यासारखे काउन्सिलर असतात, हे फक्त त्या 25% येतात. ओके. त्यामुळे 75% हा खूप मोठा जो डिसिजन घेण्याचा पर्सेंटेज आहे हा पालक आणि विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये कॉल घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या बेसिसवरती त्यांनी पुढे जावं. स्टील कन्फ्युजन असेल तर करिअर काउन्सिलरकडे त्यांनी जायला हरकत नाही, तिथे त्यांचं कन्फ्युजन निश्चितपणे क्लिअर होऊ शकतं. वा, क्या बात आहे सर. खूप सुंदर तुम्ही आज याचं विश्लेषण केलेलं आहे. माझ्याकडेही असंच एक उदाहरण आहे की त्या आपल्या वेळेसही आपण बघितलं तर आपल्याला आयडिया नसते की आपण काय करायचं 10वी नंतर 12वी नंतर. पण अशा वेळेस मग पालकांचा दबाव त्या मुलांवर येतो आणि त्या मुलाची इच्छा नसताना त्या क्षेत्राकडे त्याला ढकललं जातं आणि त्यामुळे सर्वात मोठा धोका निर्माण काय होतो की तो त्या क्षेत्रामध्ये उत्तम होऊ शकत नाही. बरोबर. तो फक्त त्या क्षेत्रापुरता लायक बनतो, एक काम करायचं म्हणून करतो, पण त्याला आत्मिक समाधान तिथे नसतं आणि तो आयुष्यभर आपल्या वडिलांना असेल, नातेवाईकांना असेल, ते कोसत असतो की मला ह्या करिअरमध्ये यायचं नव्हतं, पण मला ढकललं गेलं. माझं करिअर किंवा मला वेगळ्या गोष्टीत इंटरेस्ट होता, पण ह्यांनी केवळ ह्या क्षेत्रात खूप चांगला पैसा आहे म्हणून तू ह्या क्षेत्रात गेलं पाहिजे, ह्या कॉम्पिटिशनसाठी आणि ह्या गोष्टींसाठी त्या क्षेत्रामध्ये ढकललं जातं आणि खऱ्या अर्थाने सर्वात जास्त नुकसान तिथे होतं. अगदी बरोबर. कारण पैसा हे सर्वस्व नाही आहे.
त्याच्यामध्ये समाधान असणं, काम करण्याची पॅशन असणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण मला असं वाटतं ना की कोणतंही करिअर वाईट नाही मित्रांनो, आणि कोणतेही करिअर चांगलं आहे असं आपण सांगू शकत नाही. सरांचंच एक वाक्य आहे, ज्यावेळेस मी त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं, आता त्यांनी सांगायला हवं होतं तर मी ते कव्हर करतो, की सरांनी सांगितलं करिअर कोणतंही चांगलं नसतं आणि कोणतंही वाईट नसतं. करिअर चांगलं कोणतं की कोणत्याही करिअरमध्ये तुम्ही बेस्ट ऑफ 20मध्ये बसलं पाहिजे, बरोबर. तळाला नाही, टॉप 20मध्ये बसलं पाहिजे. आणि कोणते करिअर खराब केव्हा असतं की तुम्ही बॉटम 20मध्ये असता. त्यामुळे तुम्ही जे सांगितलं सर आम्हाला की कोणतंही करिअर असू द्या, व्यवसाय असू द्या, नोकरी असू द्या, बाय प्रोफेशनली तुम्ही कोणतंही कार्य करत असू द्या, तर त्याच्या टॉप 20मध्ये आपण बसणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुमच्या एक समाधान तुम्हाला तिथं प्राप्त होतं आणि ते तुमच्यासाठी करिअर ऑप्शन म्हणून तुम्ही त्याकडे बघू शकता. Right. तर हा जरा थोडासा पुढचा प्रश्न आहे तो, की कुठलंही क्षेत्र निवडताना त्यात आपली पॅशन, कॅलिबर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये सर Yes. मला अजून एक गोष्ट ऍड करावीशी वाटते. काही विद्यार्थ्यांचं अजून कन्फ्युजन कदाचित यातून क्लिअर होईल. जसं आता तुम्ही सांगितलं की टॉप 20 मध्ये आपण असलो पाहिजे करिअर निवडताना. माणूस टॉप 20 मध्ये कधी जातो, ज्यावेळेस त्याची ही करेक्ट चॉईस असते 10वी नंतरचं करिअर निवडणं. बऱ्याचदा काय होतं ना, विद्यार्थी डोळे झाकून सायन्सला ऍडमिशन घेतो. 10वी पर्यंत मराठी माध्यमातलं शिक्षण झालं, 11वी सायन्सला इंग्रजीमध्ये शिकायला गेला, त्याचं अवघड होऊन जातं. किंबहुना कॉमर्सला पण घेतो तो आणि मग त्याला काही गोष्टी कळत नाहीत. मी मुलांना सजेस्ट करेल की तुम्ही 11वीला सायन्स घ्या, कॉमर्स घ्या किंवा आर्ट्स घ्या किंवा डिप्लोमा घ्या किंवा ITI करा, परंतु त्याला त्या कोर्सला प्रवेश घेण्याच्या अगोदर तुम्ही किमान त्याचे 2 पुस्तकं वाचून काढले पाहिजे, पहिले 2-2 धडे. जर तुम्हाला ते कळले तर याचा अर्थ असा आहे की कदाचित तुमचं तिथं निभाव लागेल. नाही कळले तुम्ही ठरवून घेतलं पाहिजे की माझं याच्यामध्ये निभाव लागणार नाही. त्यामुळं हे महत्वाचं आहे. अजून एक गोष्ट महत्वाची आहे, टॉप 20 मध्ये तुम्हाला जर राहायचं असेल त्या क्षेत्रामध्ये भविष्य काळामध्ये, तर आत्ताच्या घडीला तुम्ही आजच्या टॉप 20 लोकांना जाऊन भेटा. म्हणजे तुम्हाला समजा असं वाटतं की मी सायन्स घेणार आहे तर मी पुढे जाऊन इंजिनियर बनणार आहे, आजच्या टॉपच्या इंजिनियरला जाऊन भेटा. तुम्हाला सायन्स घ्यायचंय, मेडिकल फील्डमध्ये MBBS डॉक्टर बनायचंय, कदाचित कानाचं डॉक्टर बनायचंय, तर मग त्या ENT डॉक्टरला जाऊन तुम्ही भेटा. तुम्हाला हार्टचं डॉक्टर बनायचं, त्याला जाऊन भेटा. आणि त्या सगळ्यांना जाऊन भेटा कशासाठी, त्यांना जाऊन विचारा की 11वीत जेव्हा तुम्ही करिअर निवडलेलं होतं त्यावेळेस तुम्ही काय विचार करत होतात. जर तुम्ही कॉमर्स घेणार आहात तर चार्टर्ड अकाउंटंटला जाऊन भेटा, बँकेत काम करणाऱ्या व्यक्तीला जाऊन भेटा, फायनान्स सेक्टरमध्ये काम करणाऱ्या जाऊन व्यक्तीला भेटा. मग हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण एकत्रित करू की तुमची आवड, तुमचा इंटरेस्ट, तुमचं कॅलिबर, पालकांचं तिथं मार्गदर्शन केलं जातंय, तुम्ही त्याची पुस्तकं आधीच वाचताय 11वी सायन्स किंवा कॉमर्स किंवा आर्ट्सचे, त्याचसोबत त्यातल्या तज्ञ लोकांना भेटताय तुम्ही, तर याचा फायदा त्या विद्यार्थ्याला असं होणार आहे की राईट करिअर चूज केलं जाईल. आणि राईट करिअर चूज केलं तर अर्थात तो विद्यार्थी कधीही डिप्रेशनमध्ये जात नाही, तो बर्बाद होत नाही, तो कायम आबाद होत राहतो. येस. आणि अजून एक गोष्ट मला ही पण वाटते, तुम्ही जे म्हणत होतात की समाधान, योग्य करिअर निवडलं तरच त्या व्यक्तीला समाधान राहतं. कारण असं नाही झालं पाहिजे, आपल्यातले बरेच पालक हा व्हिडिओ पाहत असतील, 9 वाजता ऑफिसला जातो आणि त्याला 10 वाजता असं वाटायला लागतं की 5 कधी वाजतात. तुम्ही आता पॅशनचं पण वाक्याचा उल्लेख केला. ज्या दिवशी तुम्ही पॅशन तुमच्या प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करता, त्या दिवशी तुम्ही रात्री 10 वाजता जरी शूट करायला बसलेला असाल किंवा 10 वाजता जरी एखादं काम करायला बसलेलं असेल, तुम्हाला कंटाळा नाही येत. येस. राहुल नलावडे जे आज आमचा हा पॉडकास्ट घेत आहेत, ते स्वतः व्याख्याते आहेत. त्यांना बऱ्याचदा दिवसभरात 6 व्याख्यान असतं. एक व्याख्यान सकाळी 9 वाजता बारामतीला असतं, तर कधी कधी संध्याकाळचं व्याख्यान हे पुण्यामध्ये असतं संध्याकाळी 7 वाजता. मध्ये येता येता अजून एखादं व्याख्यान ते करून येतात. त्यांना कधीच कंटाळा येत नाही, कारण का त्यांनी त्यांचं पॅशन हे प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केलं. सर, माझे अनेक मित्र आहेत, त्यातला एक मित्र असा आहे की त्यांनी इंजिनिअरिंग केलं, त्याची स्टोरी सेम त्या 3 इडियट्स सारखी. त्याला इंजिनिअरिंगला घरच्यांनी ढकललं बळजबरीने, आणि त्याला कळून चुकलं की मला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट नाही, मला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे. पुण्याचा आजचा तो टॉप मोस्ट फोटोग्राफर आहे, जो एका वेडिंगचे 4 ते 5 लाख रुपये घेतो शूटचे. बापरे. आणि ते पण एका दिवसाने त्याची तारखा मिळत नाही. त्याच्या इंस्टाग्रामच्या पेजवरती जवळपास 100K फॉलोअर्स आहेत. म्हणजेच काय, इंजिनियर झालेला व्यक्ती फोटोग्राफर बनतोय, बट त्यांनी त्याचं पॅशन फॉलो केलं, ते प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केलं. भलेही तो इंजिनियर आहे, बट तो फोटोग्राफर म्हणून आज त्याची ओळख आहे. त्यामुळे जर पॅशन योग्य असेल आणि ते तुम्ही प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केलं, तर या सगळ्याचा फायदा तुम्हाला करिअरमध्ये होणार आहे असं म्हणण्यास नक्कीच हरकत नाही. एक अजून नाजूक प्रश्न होता सर, की बऱ्याच मुलांना करिअर निवडताना ट्रेंडिंगमध्ये जे काही चाललंय ना, त्याचं आकर्षण जास्त असतं. आणि मला वाटतं की तुम्ही करिअर निवडताना हा धोका तुम्ही आधी ओळखला पाहिजे, की ट्रेंडिंगमध्ये जे असतं त्यात तुम्ही करिअर नाही करू शकत. अगदी बरोबर. ट्रेंड बदलत असतात. तुमची क्वालिटी, तुमचा कॅलिबर,
त्याच्यामध्ये जर का एखादी कोणतं करिअर निवडताना ज्याच्यामध्ये नेम, फेम, वेल्थ आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आपल्याला सॅटिस्फॅक्शन ह्या 4 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला आयुष्य जगण्याची एक वेगळी नशा असते, एक वेगळी मजा येते. तर हे एक मला वाटतं सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आता फक्त तुम्ही स्ट्रेंथ्स किंवा त्या दिशा निवडा, पण त्या दिशेत काम करता करता तुमची पॅशन त्याच्यासोबत तुम्ही जिवंत ठेवली पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर की सर. नेम, फेम, सॅटिस्फॅक्शन आणि सर्वात महत्त्वाचं त्यात वेल्थ म्हणजे पैसाही असणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी जर बॅलन्स करता आल्या तर खरं अर्थाने ते करिअर तुमच्यासाठी योग्य आहे. अगदी तर मला असं म्हणायचं आहे सर की तुम्ही अनेक प्रकारे माहिती दिलीत, खूप काही उदाहरणं दिली, पण आजकालच्या पालकांना जर आपल्या विद्यार्थ्यांमधले काही कन्फ्युजन्स असतात की आपला विद्यार्थी नक्की करणार काय, कारण आजकाल हे सगळं सोशल मीडियाचं जग झालं. विद्यार्थी गोंधळला आहे, पालक गोंधळला आहे, विद्यार्थ्याच्या मनामध्ये अनेक वादळं निर्माण झालेली आहेत की मी नक्की करू काय, एवढे स्ट्रेंथ्स आहेत आणि एवढ्या दिशा आता हे झालेल्या आहेत. तर अशा लोकांना तुम्ही कशा प्रकारे गायडन्स करता आणि त्यांना कशा प्रकारे गाईडलाईन करता की तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये स्ट्रेंथ कशा आहेत आणि त्यांनी कसं करिअर निवडायचं. यासाठी तुम्ही आता 5,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन गेले त्यातला की पॉईंट जर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकलात तर नक्कीच आम्हाला त्याचा आनंद होईल, त्याचा फायदा होईल. बरोबर. जनरली याच्यामध्ये स्वॉट अनालिसिस केला तो हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्या विद्यार्थ्याची स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे आणि ऑपॉर्च्युनिटी काय आणि थ्रेट्स काय आहेत. बट ॲट द सेम टाइम मी एकदम सिम्प्लिफाय करून सांगायचं झालं तर 10वी नंतर करिअर निवडण्यासाठी आपल्याकडे 5 पर्याय उपलब्ध आहेत. ओके. त्यातला आपण सायन्स घेऊ शकतो, कॉमर्स घेऊ शकतो, आर्ट्स घेऊ शकतो, त्याचसोबत डिप्लोमाचा पर्याय अवेलेबल आहे जो नंतर डायरेक्ट इंजिनिअरिंगला घेऊन जातो आणि त्याचसोबत ITIचा पर्याय अवेलेबल आहे. पालकांना हे कदाचित माहिती असेल की एक काळ होता की ITI खूप डिमांडिंग होतं आणि MIDCमध्ये जॉब लागणं म्हणजे त्याची आयुष्याचं कल्याण झालं असं म्हणलं जायचं. तर हे जे 5 ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये जनरली मी असं म्हणतो की सायन्स घेण्याकरता तुम्हाला जर सायन्स घ्यायचं असेल तर एक ठराविक टक्केवारी असली पाहिजे, कारण टक्केवारी जर असे होते की तो विद्यार्थी किती वेळ अभ्यास करू शकतो. 90% पडले त्याचा अर्थ काय, त्याची अभ्यास करण्याची क्षमता जास्त. अच्छा. आणि अर्थात त्या विद्यार्थ्याला जर सायन्स घ्यायचा असेल तर त्यांनी हे डोक्यात फिक्स करून घेतलं पाहिजे की मी 7 ते 8 तास कॉलेज करायचे, 3 ते 4 तास क्लास करायचे, त्यानंतर देखील मला 6 तास अभ्यास करता आला पाहिजे. जर त्याची एवढी क्षमता असेल तर त्याने सायन्सला जाण्यास हरकत नाही. दुसरी गोष्ट, जर त्याला कॉमर्स घ्यायचा असेल तर निश्चितपणे तो कॉमर्स घेऊ शकतो. ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की पुढे जाऊन मला व्यवसाय करायचा आहे किंवा नोकरी पण अशी करायची आहे जी बँकेशी रिलेटेड नोकरी असेल किंवा ज्या ठिकाणी मला मल्टिपल अशा गोष्टी पैशाशी रिलेटेड हँडल करता येतील तर तो विद्यार्थी कॉमर्सला जाऊ शकतो. आर्ट्सवाल्या विद्यार्थ्याला जनरली आपल्याकडे असा ट्रेंड आहे की MPSC UPSC करायची विद्यार्थ्यांना ते आर्ट्सला जातात किंवा कला क्षेत्राशी काही निगडीत आहेत की म्युझिकमध्ये करिअर करायचं आहे किंवा डान्समध्ये करिअर करायचं आहे किंवा अजून काही आर्ट्सचे वेगळे प्रकार आहेत त्यात करिअर करायचे, ते विद्यार्थी आर्ट्सला जातात. मला पालक बऱ्याचदा म्हणतात की 10वी झाल्यावर डिप्लोमाला जाऊ का. डिप्लोमाचे जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. डिप्लोमात तर पहिलं कन्फ्युजन असतं, कॉम्प्युटर ब्रांच घ्यायची आहे, IT ब्रांच घ्यायची आहे, इलेक्ट्रिकल घ्यायची आहे, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन घ्यायची आहे, मेकॅनिकल घ्यायची की सिव्हिल घ्यायची. डिप्लोमा शक्यतो अवॉइड करावं. ज्याला असं वाटतं की मला इंजिनियर बनायचं आहे परंतु 11वी 12वी सायन्स मला अवघड जाणार आहे, तो विद्यार्थ्यांनी डिप्लोमाला जायला हरकत नाही. ॲट द सेम टाइम हे परत आयडेंटिफाय करणं प्रचंड अवघड जाणार आहे विद्यार्थ्यांना की त्यातली ब्रांच कोणती घ्यायची. तुम्ही सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी ट्रेंडप्रमाणे पडतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ट्रेंड आहे तर ते म्हणाल चला AI निगडीत कॉम्प्युटर्स घेऊन टाक, किंवा जास्तीत जास्त ENTCला जाऊ किंवा ITला जाऊ. आपण हे क्लिअरली लक्षात घेतलं पाहिजे आत्ता काय ट्रेंड आहे यापेक्षाही तुमची ज्यावेळेस डिग्री होणार आहे तेव्हा काय ट्रेंड असणार आहे ते एज्युकेशन आपण आत्ता घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला हे माहिती नसेल तर आपण एक्सपर्टचा सल्ला याच्यामध्ये निश्चितपणे घ्या. आपले शिक्षक तुम्हाला हे सांगू शकतात किंवा बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये फ्रीमध्ये करिअर काउन्सिलिंग केलं जातं. तर अशा पद्धतीने करिअर निवडावं. MPSC UPSC करण्याचा विद्यार्थ्यांचा जर मानस असेल तर मी निश्चितपणे आजच्या घडीला सांगेल की तुम्ही आर्ट्स घेण्याच्या ऐवजी कॉमर्स घ्या. अच्छा. कारण कॉमर्समध्ये तुम्हाला प्लॅन A प्लॅन B करणं सोपं जातं. 11वी 12वी तुम्ही कॉमर्स केलं तर पुढे BBA BC हे पॅरलल कोर्स करता करता MPSC UPSC तयारी तुम्ही करू शकता किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी, कंपनी सेक्रेटरी हेही कोर्स तुम्ही करू शकता. आणि त्याचसोबत जर उद्या 3 वर्षांनी तुमचं ग्रॅज्युएशन झालं किंवा 4 वर्षांनी BBA झालं, BCA झालं किंवा BCom झालं, त्यानंतर तुम्ही MPSC UPSCची परीक्षा दिली, यदा कदाचित तुम्ही त्यात पास नाही झालात तर तुम्हाला डायरेक्टली MBA करून चांगली नोकरी मिळू शकते, तुम्हाला MCA करून चांगली नोकरी मिळू शकते. म्हणजे तुमचा प्लॅन, हे करिअर प्लॅनिंग जर नीट केलेलं असेल
तर करिअर कुठल्याही पद्धतीने वाया जात नाही आणि तो विद्यार्थी एका लेवलला त्याच्या लाईफमध्ये सेटल होऊन जातो. त्यामुळे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, डिप्लोमा आणि ITI ह्या चांगल्या फील्ड आहेत. ITI मध्ये नवीन फील्ड जी आलेली आहे दॅट इज अ सोलर. सध्या सोलर टेक्निशियन खूप ट्रेंडमध्ये आहे. बाकीचे फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन हे जे जुने ट्रेंड आहेत ते आहेतच आहे, त्याची रिक्वायरमेंट संपलेली नाहीये. परंतु आजच्या घडीला डिप्लोमा, ITI, 11वी-12वी ह्याला तितकं वेटेज राहिलेलं नाही. आधी 11वी-12वीवर पण जॉब मिळायचे, डिप्लोमावर जॉब मिळायचे, ITIवर जॉब मिळायचे. आता ते मिळत नाही. आता तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. त्यामुळे पुढच्या 7-8 वर्षाचं प्लॅनिंग तुम्हाला करता आलं पाहिजे, तर तुम्ही यशस्वी बनू शकता. वा, छान सर. बराच तुम्ही सारांश तुमच्या या आत्ताच्या चर्चेमध्ये दिलात किंवा त्या उत्तरामध्ये दिलेला आहे सर. एक थोडासा आउट ऑफ बॉक्स जाऊन मी तुम्हाला एक प्रश्न किंवा एक माझ्याकडे एक जुने मेंटॉर होते, त्यांनी मला शब्द बोलले होते, एक शब्द की राहुलजी, भविष्यामध्ये AC दुरुस्त करणारा असेल ना किंवा प्लंबर असतील ना, तर ही लोकं आहेत ना, ही मोठ्या नामवंत किंवा ब्रँडेड कार्समध्ये येतील आपल्याकडे आणि आपण त्यांच्याकडे वेटिंगसाठी थांबूयात की आमच्या घरी एवढं, कारण AI ते दुरुस्त करू शकत नाही. आता सगळीकडे AI घुसलंय. पण आज इलेक्ट्रिशियन असेल किंवा मग जसं AC रिपेअर असेल. आता मी हे का तुम्हाला सांगतोय की आजकालची मुलं म्हणतात की 12वीपर्यंतच आम्ही शिकलो किंवा 12वीनंतर आमचं डोकं चालत नाही, बऱ्याच जणांची बुद्धी चालत नाही किंवा करिअर थांबतं त्यांचं शिक्षण बऱ्याचसं. तर त्यांना आपली एक अशी विनंती आपण ह्या माध्यमातून करू शकतो की 12वीनंतर जरी तुमचं शिक्षण थांबलं, तुम्हाला शिक्षणाची संधी होती किंवा संधी असली तरी तुम्हाला शिकता आलं नाही, तर त्यामध्ये तुम्ही नाराज न होता आज तुम्ही एक ITI केले पाहिजेत. त्या क्षेत्रामध्ये कोणता तो इंटरेस्ट तुम्ही शोधला पाहिजे. मग इलेक्ट्रिशियन आहे, प्लंबिंग आहे, मोठमोठ्या लेवलचे आज वेल्डिंगचे विषय असतात, मशीन्स असतात, मेकॅनिकल विषय असतात. तर ह्या गोष्टींचाही तुम्ही आधार घेतला तर मला वाटतं त्याही मुलांना आज खूप चांगल्या प्रकारचं करिअर आहे आणि त्यांना खरं संधी आज आपण बघतो बऱ्याच ठिकाणी. तर ही लोकं फारशी मिळत नाहीत. पण जर का त्यांनी प्रोफेशनलिझम जपलं, त्यांनी प्रॉपर वेनी त्यांचा ड्रेस कोड असेल त्यांनी केला, त्यांनी प्रॉपर वेनी त्यांची टीम त्यांनी तयार केली, त्यांनी छानसं एक स्वतःची फर्म तयार केली आणि त्या माध्यमातून जर का एक चांगल्या प्रकारचं करिअर निवडलं, तर मला वाटतं मित्रांनो तो तुमच्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट होऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये AI लगेच घुसू शकत नाही आणि घुसण्याची शक्यता खूप कमी आहे. तर ही गोष्ट मुद्दा म्हणून मी जरा एक्स्ट्रा तुम्हाला सांगितली की ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. फक्त करिअर म्हणजे शिक्षण घेतलेल्यांचंच करिअर होतं का, तर नाही असं. तर तुम्ही जिथपर्यंत शिकलायत त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला बऱ्याच काय अशा अपॉर्च्युनिटी आहेत. फक्त त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कोणत्याही करिअरमध्ये बेस्ट 20s बसणं गरजेचं आहे आणि स्वतःचं पॅशन ओळखून काम करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी घेण्याचं कष्ट घेण्याची तयारी असली पाहिजे. सर, तुम्ही म्हणल्याप्रमाणे AI आल्यामुळं ह्याच्या नोकऱ्या जाणार नाही हे निश्चितपणे 100% बरोबर आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एक काळ असा होता 1910 ते 1930 या सालामध्ये ॲटोमेशन आलं आणि ॲटोमेशन आल्यामुळं काय झालं, आधी समजा गाड्या बनवण्याची कंपनी आहे, तिथं एक गाडी बनवायला आधी 4 दिवस लागायचे आणि ऑटोमेशन आलं एका दिवसात 4 गाड्या बनायला लागल्या आणि लोक म्हणायला लागले की आता जॉब जाणार. त्यावेळेस जो हेनरी फोर्ड होता, फोर्ड कंपनीचा मालक, जगातली पहिली 4 व्हीलर कंपनी आणणारा, तो मालक काय म्हणला की आपण हे विसरून चालणार नाही की ऑटोमेशन हे लोकांनीच आणलेलं आहे. त्यामुळे जॉब हे जाऊ शकत नाही, यात बदल होत राहणार, पण लोकांची गरज ही कधीच संपणार नाही. त्याच पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, AI आलेलं. लोक म्हणतात AI आलं, जॉब जाणार. हे प्रत्येक 10 वर्षामध्ये काही ना काहीतरी नवीन येतं आणि तिथं म्हटलं आता जॉब जाणार. जॉब हे कधीच जाऊ शकत नाही. माणसाकडं असणारं जे स्किल सेट्स आहेत ते जर अपग्रेड करत राहिले तर कायमस्वरूपी त्याला जॉब राहणारच आहेत. जो AI शिकणार आहे तो पुढे जाणार आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी बरोबर आपण चाललं पाहिजे. तुम्ही एक एक्झाम्पल दिलं, प्लंबर, फिटर हे 4 व्हीलरमध्ये येतील. तुम्हाला खरंच खोटं वाटेल सर, कारण माझ्याकडं काल जो व्यक्ती आलता तो जवळपास 1.5 लाख रुपयाची 2 व्हीलर घेऊन आलेला होता, AC दुरुस्त करायला आलता. हा व्यक्ती आलता अर्बन क्लॅब कंपनीकडनं. आता हे कंपनीचं प्रमोशन नाही अजिबात या व्हिडिओमध्ये. तर त्यांनी माझे 2 AC दुरुस्त केले, 2 ऑफिसचे. एक AC दुरुस्त करायचं त्यांनी, हे 2 AC किती वेळा दुरुस्त आले? 2 तासामध्ये. तो एकटा आलता. दोन्ही AC मध्ये गॅस रिफिल केला गेला, मेंटेनन्स केला गेला. गॅस रिफिल करायचे त्यांनी त्या कंपनीच्या ॲपवरती आम्ही 2,500 रुपये चार्जेस पे केले आणि मेंटेनन्सचे 600 रुपये चार्जेस पे केले. म्हणजे जवळपास 3,100 रुपये एका ACचे. 2 ACचे आम्ही 6,200 रुपये दिले. 2 तासामध्ये ह्या व्यक्तीने 6,200 रुपये कमवले. म्हणजे परत एकदा
कदाचित तुमच्याकडे 12वी तुम्ही फेल आहात, कदाचित 10वी फेल आहात, पण तुम्ही चांगले एसी टेक्निशियन आहात, तुम्ही चांगले इलेक्ट्रिशियन आहात, तुम्ही चांगले प्लंबर आहात, मेडिकल फील्डमध्ये लागणारे तुम्ही टेक्निशियन आहात, जे सोनोग्राफी सेंटरमध्ये असतील किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये जे टेक्निशियन वापरले जातात, तर तुम्ही निश्चितपणे चांगले पैसे कमवू शकता. वा, क्या बात आहे सर. म्हणून ह्या पॉडकास्टचं सर्वात महत्त्वाचं महत्त्व काय आहे की अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आयुष्याची लढाई न हारता आपल्या आयुष्याकडे एक सकारात्मक दृष्टीने जर पाहिलं तर तुमच्या आयुष्यासाठी खूप जबरदस्त करिअर तुमची वाट पाहते मित्रांनो. कारण असं म्हणलं जातं की कर्मभूमी पर फल के लिए श्रम सबको करना पड़ता है, भगवान तो सिर्फ लकीरें देता है, उसमें रंग हमें खुद भरना पड़ता है. आपल्याला तो रंग भरायचा आहे की आपल्या आयुष्यात कशा प्रकारे पुढं जाता येईल, थांबायचं नाही. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं सर आम्हाला नेहमी सांगतात की तुमच्याकडे प्रॉपर कम्युनिकेशन स्किल्स असणे गरजेचं आहे. कोणताही व्यवसाय करा, कोणतंही नोकरी करा, त्या गोष्टींसाठी प्रॉपर कम्युनिकेशन स्किल्स तुम्ही डेव्हलप केले पाहिजेत. तुमची पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज तुम्ही ठेवली पाहिजेत. प्रॉपर वेने मॅन हँडलिंग तुम्हाला जमलं पाहिजे. ह्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि यासाठी पर्सनल डेव्हलपमेंट स्वतः होणं खूप महत्त्वाचं आहे. त्या व्यवसायाला, त्या क्षेत्राला आवश्यक असणारं ज्ञान तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठीच हा पॉडकास्ट आपण घेत आहोत की वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत, खूप सारख्या वेगवेगळ्या दिशा आहेत, पण त्या दिशेला जाताना आपण कोणत्या दिशेने जायचं आणि आपण कसं डेव्हलप व्हायचं यासाठी हा खूप महत्त्वाचा पॉडकास्ट ठरणार आहे. दुसरी एक सर तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की सायन्स, कॉमर्स, आर्ट झाल्यानंतर करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत आणि त्यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये आपण कशा प्रकारे करिअर करू शकतो. बरं, जनरली काय होतं ना, आपण 11वी 12वी घेतो सायन्स किंवा कॉमर्स किंवा आर्ट्स आणि त्याच्यानंतर खरी लढाई चालू होऊन जाते. त्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांना मी आधी सांगितल्याप्रमाणे एक तर योग्य करिअरची निवड करा, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स. आणि आता पुढची जो टप्पा आहे लढाईचा, छोटी लढाई जिंकली की पुढची लढाई म्हणजे काय, तर आपल्याला 12वी नंतरचं निवडायचं करिअर. 12वी जर सायन्स घेतलेलं आहे, बरेच विद्यार्थी तर पहिलं सायन्समध्ये कन्फ्युजनमध्ये असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हा ग्रुप घ्यायचा का फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हा ग्रुप घ्यायचा. यात त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या शिक्षकांना विचारलं पाहिजे, स्वतःला विचारलं पाहिजे की मला जे करिअर करायचं ते इंजिनिअरिंग फील्डमध्ये करायचं का मेडिकल फील्डमध्ये करायचं आहे. 8वी 9वी 10वीला मुळात मॅथ्स आणि सायन्स विषय असतात. ते जर तुम्हाला सोपे जात असतील तुम्ही सायन्सला जावं, नसतील जातं तुम्ही सरळ कॉमर्स किंवा आर्ट्सला जाणं उचित राहतं. त्यातही सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विद्यार्थ्यांना असतंच. त्याचसोबत त्या विद्यार्थ्यांना मॅथ्सचा विषय पण आहे. सो मॅथ्स जर अवघड जाते तुम्ही पीसीबी ग्रुप घ्या, जर मॅथ्स तुम्हाला इझी जाते तर पीसीएम ग्रुप घ्या. बऱ्याच विद्यार्थी असे असतात मॅथ्स बायो दोन्ही सोपं जाते, ते विद्यार्थी पीसीएम बी ठेवतात. परंतु पीसीएम आणि पीसीबी ग्रुप शक्यतो सेपरेट ठेवावा, त्याचा फायदा तुम्हाला पुढे होऊ शकतो. तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हा ग्रुप ठेवलेला असेल तर इंजिनिअरिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज त्या विद्यार्थ्यांना आहेत. इंजिनिअरिंगमध्ये आत्ताच्या घडीला 2026 मध्ये ज्या ट्रेंडिंगमध्ये ब्रांचेस आहेत त्यात अर्थात कॉम्प्युटर आहे, IT आहे, त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आहे, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे आणि त्यानंतर थोडंसं कमी ट्रेंड असलेल्या मेकॅनिकल, सिव्हिल पण आहेत. पण ह्या कोर ब्रांचेस हे आपल्याला विसरून चालणार नाही. इव्हन इलेक्ट्रिकल पण आहे. तर ह्यातल्या ब्रांचेस घेऊन 12वीचे विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये करिअर करू शकतात. इंजिनिअरिंगसाठी आपण सगळ्यांनी तयारी करत असताना महाराष्ट्रात जर ॲडमिशन हवं असेल तर CETची तयारी केली पाहिजे. जर तुम्हाला भारतात IITमध्ये ॲडमिशन हवं असेल तर JEEची तयारी केली पाहिजे. आणि त्याच वेळेस मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचं आहे, MBBS करायचं आहे, BHMS करायचं आहे, BAMS करायचं आहे, BUMS करायचं आहे, तर तुम्ही किंवा BDS करायचं किंवा फिजिओथेरपी असेल तर तुम्ही नीटची परीक्षा दिली पाहिजे. देश पातळीवरती ही परीक्षा कंडक्ट केली जाते. सो 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी जर PCM ग्रुप आहे तर JEEची तयारी करावी, नीटची तयारी करावी. त्यातून तो विद्यार्थी एक तर इंजिनियर बनतो किंवा तो डॉक्टर बनतो किंवा तो फिजिओथेरपिस्ट बनतो. याच्या व्यतिरिक्त त्याला अजून ऑप्शनल जे आहेत ते म्हणजे BCS करणे किंवा BSc करणे. त्याच बरोबर त्याला एक कॉमन कोर्स असतो जो कॉमर्स, सायन्स, आर्ट्स सगळे विद्यार्थी करू शकतात, तो म्हणजे BB आणि BCA. तर त्यासाठीचे स्वतंत्र CET महाराष्ट्रात घेतल्या जातात. तर तुम्ही कन्फ्युजनमध्ये असाल, इंजिनिअरिंग खूप अवघड वाटते, नको वाटते इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्डही नको वाटते, तुम्ही सरळ BBA BCA करा. त्यातूनही BCA करून तुम्ही IT फील्डमध्ये निश्चितपणे जाऊ शकतात. BBA करून कुठल्याही कंपनीमध्ये व्यवस्थापन करण्याच्या कार्यासाठी तुम्ही जाऊ शकतात. सेम पद्धतीने जर कॉमर्समध्ये गेलात तर अर्थात जो जुना कोर्स आहे BCom, त्याचा तेवढा ट्रेंड नाही आहे, परंतु BComलाही जॉब ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत. ज्याच्याकडे नॉलेज आहे, ज्यांनी ॲडव्हान्स एक्सेलचा कोर्स केलेला आहे, पॉवर BI नावाचा एक कोर्स येतो, तर तो कोर्स ज्यांनी केलेला आहे त्याला BCom आणि पॉवर BI करणाऱ्याला चांगली नोकरी आजच्या घडीला मिळू शकते. SAP सारखे काही कोर्सेस, बऱ्याचदा त्याचा SAP उल्लेख केला जातो,
हे कोर्सेस मार्केटमध्ये आहेत, त्यातूनही चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. या व्यतिरिक्त कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट हे प्रोफेशनल कोर्सेस करू शकतात, ज्याची खूप डिमांड आहे आणि लाखोमध्ये पगार आहे. बरं, हे बीकॉम करता करता त्यांना कोर्सेस करायचे आहेत. सेम जसं सायन्सला BBA BCA हा कॉमन कोर्स आहे, असा कॉमर्सही विद्यार्थी BBA BCA करू शकतो. मागच्या वर्षीच्या जे धोरण चेंज झालेले त्याच्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये BBA BCA हे 4 वर्षाचं झालेलं आहे. आणि जर तुम्ही आर्ट्स घेतलं तर आर्ट्समध्ये तुम्हाला पॉलिटिकल सायन्स, BA इन पॉलिटिकल सायन्स आहे, त्याचबरोबर BA इन हिस्ट्री आहे, BA इन इंग्लिश आहे. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपण करू शकतो. MPSC UPSC करणारा विद्यार्थी असेल त्याला आर्ट्स का घेतलं जावं, कारण आर्ट्सचा अभ्यासक्रम थोडासा सोपा असतो आणि त्याच वेळेस त्याचा MPSC UPSC तयारी पण त्याला करता येते. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगावीशी वाटते. सर, तुम्हालाही हे प्रचंड कुतूहल वाटेल. महाराष्ट्रात जेवढ्या स्टार्टर युनिव्हर्सिटीज आहेत, जसं की पुण्यामध्ये पुणे विद्यापीठ आहे. पुणे विद्यापीठामध्ये जर आपल्या घरामध्ये मुलगी असेल आणि 12वी नंतर ती इंजिनिअरिंगला जाते किंवा ती BBA जाते किंवा BCA जाते किंवा LLB जाते, तर त्या मुलीला फ्री एज्युकेशन सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाकडून ही सुविधा देण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या काळात एका मुलीला मेडिकलला ॲडमिशन नाही भेटलं म्हणून त्यांनी आत्महत्या केली आणि एका रात्रीमध्ये त्यांनी हा निर्णय दिला की माझ्या महाराष्ट्रातल्या मुलींनी आत्महत्या करू नये म्हणून मी त्यांना मोफत एज्युकेशनची सवलत देतोय. तर सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ह्या सवलती मिळतात. शिक्षणामध्ये खूप साऱ्या सवलती आहेत. टेक्निकल एज्युकेशनमध्ये तर प्रचंड प्रमाणामध्ये मुलांना सुद्धा सवलती आहेत. वसतिगृह भत्ता दिला जातो 60,000 रुपयाचा राहण्या खाण्याचा. फक्त प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज किंवा डीम युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला हे मिळत नाही. त्यामुळे 12वी नंतर जर तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश पाहिजे असेल किंवा पुढे जाऊन MBA MC साठी प्रवेश पाहिजे असेल तर खाली तुम्हाला नंबर दिला जाईल. त्याच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही निश्चितपणे आम्हाला कॉल करू शकता. आणि अशा पद्धतीने सायन्स, कॉमर्स, आर्ट्समध्ये ह्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही चांगले इंजिनियर बनू शकता, डॉक्टर बनू शकता, CA बनू शकता, सायंटिस्ट बनू शकता. सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सचा विद्यार्थी LLB करून वकील बनू शकतो. LLB करून वकील बनून 3 वर्ष प्रॅक्टिस करून जज बनू शकतो. आमची एक विद्यार्थिनी आहे, तिने 11वी 12वी सायन्स केलं. सायन्स तिला आवडलं नाही म्हणून तिने BCom केलं. BCom झाल्यावर तिला MCom करायचं नव्हतं म्हणून तिने MBA केलं. MBA झाल्यावर तिला मजा नाही आली, तिची बडबड करण्याची तयारी जास्त होती म्हणून तिने LLB केलं. LLB झाल्यावर प्रॅक्टिस करता करता ती आज जज बनली. अरे वा. म्हणजे असा प्रवास विद्यार्थ्याचा कुठला कुठं जाऊ शकतो. त्यांनी फक्त तिची आवड कशात हे चाचपडत राहिली आणि आज ती जज आहे. पुणे जिल्ह्यामधल्या नामांकित जजमध्ये तिची ओळख आहे. तर असं तुम्ही तुमचं करिअर करू शकता आणि तुम्हाला यात काय मार्गदर्शन लागत असेल तर निश्चितच आम्ही मदत करू. सर, खूप खूप धन्यवाद. खूप छान प्रकारे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. पण थोडक्यात आता ह्याचं मी विश्लेषण असं करेल, सारांश नक्की सांगा. सारांश असं करेल की कागद घ्या, कागदाचं बरोबर मधोमध फोल्ड करा, तुमच्या आवडीचे विषय एका बाजूला लिहा, तुमच्या ना आवडीचे विषय एका बाजूला लिहा. ना आवडीचे विषय लिहिलेत ना, तिकडे तुम्ही डोंकूनही बघू नका. तुम्हाला आवडीचे विषय कोणते आहेत आणि ते विषय घेऊन मला पुढं कसं करिअर करता येईल त्या गोष्टींसाठी तुम्ही जर प्रयत्न केला तर बरंच कन्फ्युजन तुमचं कमी होऊ शकतं या गोष्टींमध्ये. तर खूप खूप छान सर तुम्ही या मार्गदर्शन आत्तापर्यंत करत आलेला आहात सर. या पुढचा एक प्रश्न आमचा असा आहे की आता हे झालं 10वी 12वीच्या मुलांसाठी, 10वी 12वीच्या मुलांसाठी झालं. बरोबर. पण पोस्ट ग्रॅज्युएटसाठी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट करण्यासाठी एक बेस्ट कोर्स कोणचा आहे की ज्याला आपण ग्लोबल डिमांड आहे. कारण असं म्हणतं की आता जग हे खेडेगाव झाले, तुम्ही कुठेही जाऊ शकता. तर त्यासाठी असं कोणतं करिअर आहे किंवा कोणता कोर्स आहेत, बेस्ट कोर्स आहेत ज्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे कार्यरत होऊ शकतो किंवा पुढे आपण करिअर करू शकतो. बरोबर. आजच्या मुलांनी हे समजून घेणं प्रचंड जास्त गरजेचं आहे की आजकाल फक्त ग्रॅज्युएशन हे पुरेसं नाही आहे. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करणं ही काळाची गरज आहे. कदाचित बरेच मुलं ही खूप मोठी चूक करतात, ग्रॅज्युएशनवरती नोकरी जॉईन करतात आणि त्या नोकरीमध्ये ज्यावेळेस बढती घेण्याची वेळ येते त्यावेळेस ती कंपनी त्याला विचारायला लागते पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय का. एकाच कंपनीत 2 विद्यार्थी आहेत, एकाचं इंजिनिअरिंग झालं आणि एकाचं इंजिनिअरिंग आणि MBA झालेलं आहे. अच्छा. तर ज्याचं इंजिनिअरिंग प्लस MBA झालेलं आहे त्याला लगेच प्रमोशन मिळून जातं कारण त्याचं नॉलेज थोडंसं जास्त आहे, स्किल सेट जास्त आहेत आणि डिग्री जास्त आहे. परदेशात जायची वेळ आली तर त्या विद्यार्थ्याला पाठवलं जातं. त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन गरजेचंच आहे असं मी निश्चितपणे म्हणेल. पोस्ट ग्रॅज्युएशनचे अनेक सारे ऑप्शन्स आपल्याकडे आजच्या घडीला अवेलेबल आहेत. जर तुम्ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा BTech केलं तुम्हाला MTech किंवा मास्टर ऑफ इंजिनिअरिंग करण्याचा पर्याय आहे. BA केलं तर MA करण्याचा पर्याय आहे. BCom केलं तर MCom करण्याचा पर्याय आहे. BCA केलं तर MCA करण्याचा पर्याय आहे. BBA केलं तर MBA करण्याचा पर्याय आहे. यातले एक युनिव्हर्सल डिग्री जी ग्लोबल लेवलला सध्या चालते
आणि ज्याला निश्चितपणे जॉब मिळतो ती डिग्री म्हणजे जे सगळे फील्डचे लोक करू शकतात, दॅट इज अ MBA. अच्छा. मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा जो कोर्स आहे याच्यामध्ये व्यवसाय कसा करायचा हे शिकवलं जातं. याच कोर्समध्ये तुम्हाला दुसरी अपॉर्च्युनिटी मिळते, ती म्हणजे तुम्ही नोकरी करू शकता. म्हणजे एक तर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करा तो कोर्स शिकून, किंवा तुम्ही चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करू शकता आणि करिअर सेट करण्याचा बेस्ट ऑप्शन आहे. बीटेक करून एमटेक करणं म्हणजे पूर्ण टेक्निकल नॉलेज घेणं, त्याकडे मॅनेजमेंटचं नॉलेज नाही, पण बीटेक करून MBA करणं म्हणजे टेक्निकल नॉलेज आणि मॅनेजमेंटचं नॉलेज येणं. बीकॉम करून MBA करणं म्हणजे तुला अकाउंटचं नॉलेज आलेलं आहे, तू MBA इन फायनान्स केलं त्या विद्यार्थ्यांनी, वा. तर त्याला फायनान्सचं पण नॉलेज येऊन जात आहे. क्या बात. आर्ट्स करून जर तो MBA करतोय तर कोणत्याही अशा कंपनीमध्ये जी आर्ट्सशी रिलेटेड आहे, जसं की फिल्म स्टुडिओ असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, तिथे मॅनेजमेंट करायला विद्यार्थ्याला घेतलं जातं. त्यामुळे कॉमर्स, सायन्स, आर्ट्स किंबहुना त्याने B फार्मसी केलं किंवा LLB केलं आणि त्यानंतर जर त्याने MBA केलं तर त्याला त्या क्षेत्रामधलं मॅनेजमेंट करण्याचं पूर्ण नॉलेज येतं. त्यामुळे तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल किंवा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करायची असेल तर निश्चितपणे तुम्ही MBA सारखा कोर्स हा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी रिझर्व्ह करून ठेवला पाहिजे. जगामध्ये या कोर्सला प्रचंड जास्त प्रमाणात डिमांड आहे. फॉरेन कंपनी असतील किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये असा ट्रेंड आहे, जर तुमचं MBA असेल, भले तुम्ही बीटेक करा, MBA नसेल तुम्हाला घेत नाहीत. अच्छा. तर काही ठिकाणी घेतले जातं, काही ठिकाणी घेतलं जात नाही, परंतु MBA ही मॅन्डेटरी डिग्री बऱ्याच ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे निश्चितपणे MBA हा ग्लोबल कोर्स म्हणून त्याकडे पाहिला जातंय सध्याच्या घडीला, आणि तो केला तर विद्यार्थ्यांचा फायदाच होणार आहे. वा. पण नुसतं MBA करून बसण्यापेक्षा मला वाटतं त्याला स्किलची जर गरज असणारच. अगदी खरं आहे. स्किल तुम्ही जर डेव्हलप नाही केले तर MBA करून काही फायदा नाही. बऱ्याच ठिकाणी आता मी पाहिलं जातं की तुमच्याकडे भरपूर डिग्री आहे, सगळं काही, पण तुम्हाला फील्ड एक्सपिरियन्स नाहीये, अनुभव नाहीये. आणि मी विद्यार्थ्यांना स्पेशली विनंती करेल की शिक्षण घेता तुमच्या स्किल्स डेव्हलप करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला आधीच ते सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्याची एक दिशा खूप वेगळ्या प्रकारे तुम्ही उंची गाठू शकता. बरोबर. त्यामुळे सरांनी जे सांगितलं हे जबरदस्त विषय आहेत. त्या पण कोणताही विषय निवडला, तुम्ही कोणत्याही दिशेला गेलात तर त्याचबरोबर त्याच्याबरोबरच पॅरलल तुम्ही त्याचे स्किल्स डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही फार्मसिस्ट होताय, तुम्ही फार्मसीला गेलाय, तुम्ही B फार्मसी करताय, D फार्मसी करताय, जे काही करसाल, पण जर फार्मसी करता तुम्ही संध्याकाळचे 2 ते 3 तास कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये किंवा हॉस्पिटलच्या शॉपमध्ये एक पार्ट टाईम म्हणून जरी का काम केलं तर तुमच्या आयुष्याला एक वेगळी उंची, वेगळी दिशा तुम्हाला भेटू शकते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्या अशा गोष्टी तुम्ही तो वेळ फक्त शिक्षण असं आता राहिलं नाही. तुम्हाला स्किल्स किती महत्त्वाचे आहेत, तुमची बॉडी लँग्वेज, कम्युनिकेशन स्किल्स, तुमचा कॉन्फिडन्स लेवल हे पाहिलं जातं इंटरव्ह्यू क्रॅक करताना. बरोबर. तर नक्कीच सरांना खूप खूप धन्यवाद सर. खूप छान. याच्यात तुम्ही जे स्किल्सचा मुद्दा घेतला हा ऍक्च्युली प्रत्येक फील्डसाठी गरजेचा आहे. तुम्ही पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजला जावा किंवा कोणत्याही MBAच्या कॉलेजला जा, या इंजिनिअरिंग आणि MBAच्या कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांचे पॅकेज पहा. मी आता रिसेंटली मी ज्या संस्थेमध्ये गेल्या 12 वर्षापासून कार्यरत आहे MBA डिपार्टमेंटमध्ये, त्याचंच तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. मी पुण्यातील नामांकित झील एज्युकेशन सोसायटीची 30 वर्ष जुनी शैक्षणिक संस्था, तिथं मी कार्यरत आहे. तिथं MBAचं हायेस्ट पॅकेज आम्ही ह्या वर्षी दिलेलं 16 लाख रुपये. ते गेले एका मुलीला. त्याच कॉलेजमध्ये MBAचं लोवेस्ट पॅकेज आहे 4 लाख रुपये, तेही दिले एका मुलीला. 16 लाख आणि 4 लाख यात फरक काय? दोन्ही मुलीच आहेत ना, दोघांना शिकवायला सेमच शिक्षक होते. नाही, पॅकेज म्हणजे तुमच्या कॉलेजतर्फे तुम्ही त्यांना आमच्या कॉलेजकडमध्ये कंपन्या बोलवल्या जातात, प्लेसमेंटचं त्यांना पॅकेज दिलं गेलं, म्हणजे 16 लाख रुपयाची नोकरी त्या मुलीला मिळाली. एका मुलीला 16 लाख रुपयाची नोकरी मिळालेली. वार्षिक मानधन किती तिथं? 16 लाख. एका मुलीचं 4 लाख. ह्या दोघांमध्ये काय तफावत आहे? दोघांमधला प्रमुख फरक तुम्ही म्हणल्याप्रमाणे स्किल्स आहे. क्या बात आहे. सर्वोत्तम इंग्लिश, मॅक्झिमम रिसर्च पेपर, मॅक्झिमम प्रेझेंटेशन, स्वतःची पर्सनॅलिटीमध्ये घडून आणलेले बदल, वेगळे वेगळे स्किलसेट, वेगळे वेगळे कोर्सेस केलेत. अशा जागेवरती संध्याकाळी इंटर्नशिप केलेली आहे 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत, की त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी झाला ना. आज ती 16 लाखाच्या पगारावरती सेट झालेली आहे मोठ्या कंपनीमध्ये, नामांकित मल्टीनॅशनल. तर हे स्किल सेट खूप महत्वाचे आहेत. तुम्ही इंजिनिअरिंग इंग्लिशच्या पण कॉलेजमध्ये जा, एखादा विद्यार्थी हा 10 लाखाचा पॅकेज घेतो आणि एखाद्या विद्यार्थ्याला 2 लाखाचा पण पॅकेज मिळत नाही, कारण 4 वर्षामध्ये त्या विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास केलेला असतो, नॉलेज गेन केलेलं असतं. नॉलेजवरती कधीच प्लेसमेंट मिळत नाही, नॉलेजवर कधीच नॉकरी मिळत नाही. नॉलेज प्लस स्किल्स असतील तरच नोकरी मिळते.
त्यामुळे ते अपग्रेड केलं तर करिअर एकदम सुंदर बनतं. क्या बात आहे, क्या बात आहे. सर खूप छान. मी असं म्हणेन सर, आता हे झालं सर्व आपण की स्ट्रीम्स कौशल्य, दिशा कशी निवडावी, काय करायची. आता प्रमुख प्रश्न असा आहे की या विद्यार्थ्यांनी कॉलेजची निवड करताना ती कशी केली पाहिजे. कारण बरेच जणांचं ते कन्फ्युजन असते की कोणतं कॉलेज चांगलं, कोणतं कॉलेज, मग त्या नक्की त्यामध्ये तुम्ही निवड कशी केली पाहिजे, त्यात काय पाहिलं पाहिजे. बरोबर. मुळात आहे ना, कॉलेज निवडताना 10वी नंतर जर कॉलेज निवडत असाल तर मी इथं सजेस्ट करेल की 11वी-12वीला पालकांनी हा आग्रह विद्यार्थ्यांना करावा की ज्युनियर कॉलेज निवडावं. 10वी झालेल्या मुलांचं वय असतं 16 वर्ष. 17 आणि 18 हे 2 वर्ष असे असतात की एक तर मुलं घडतात किंवा मुलं बिघडतात. बरोबर. आपल्याला जर त्यांना बिघडू द्यायचं नसेल तर ज्युनियर कॉलेज निवडावं असा माझा आग्रह राहील. बऱ्याचदा पालक इंटिग्रेटेड कॉलेजच्या मागे लागतात. बरेचसे कोचिंग क्लासेस आहेत पुण्यामध्ये जे इंटिग्रेटेड कोचिंग देतात. इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेसची संकल्पना काय असते की सगळं आम्ही क्लासेसमध्येच करून घेऊ, तुला कॉलेजला जायची गरज नाही. कुठलं तरी असं कॉलेज त्यांनी टायअप केलेलं असतं की ज्या कॉलेजला ॲडमिशनच होत नाही तिथे हे आपले मुलं ढकलतात. तर ही अत्यंत चुकीची संकल्पना आहे. इंटिग्रेटेड कोचिंगला कुठल्याही पालकांनी अजिबात जाऊ नये हे माझं स्पष्ट मत आहे. हे मी ऑन कॅमेरा सांगतोय. पुण्यासारख्या शहरामध्ये ज्यावेळेस पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हटलं जातं, यात सायन्ससाठी टॉपचं कॉलेज जर आपण बघितलं पर्सेंटेज प्रमाणे तर फर्ग्युसन कॉलेज आहे. कॉमर्ससाठी BMCC कॉलेज आहे. आणि यासारखेच SP कॉलेज असेल, गरवारे कॉलेज असेल, HV देसाई असेल, झील कॉलेज असेल, ज्ञानगंगा ज्युनियर कॉलेज असेल, JSPM असेल आणि अजून मॉडर्न कॉलेज असेल, AISSMS कॉलेज असेल, अशा नामांकित शिक्षण संस्था पुण्यात आहेत. महाराष्ट्रातून विद्यार्थी इथं शिकायला येतात. मग आपण जेव्हा इंटिग्रेटेड कोचिंग लावतो किंवा इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेसला ॲडमिशन घेतो त्यावेळेस एक खूप मोठी गफलत आपण करतो की आपण फक्त क्लासेसला जातो आणि ह्या नामांकित कॉलेजेसमध्ये अत्यंत हुशार, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक आहेत, त्यांचं आपण शिक्षण हे मिस करतोय. ज्यावेळेस एखादा विद्यार्थी कॉलेजला जातो, फॉर एक्झाम्पल त्यांनी सायन्स घेतलेलं आहे, फिजिक्सचा 25 वर्षाचा अनुभव असणारे प्राध्यापक तिथे आहेत ज्यांनी कदाचित 100 रिसर्च पेपर लिहिलेले, 10 पेटंट आहेत. त्या प्राध्यापकाकडे जाऊन हा एक चॅप्टर शिकतोय. विद्यार्थी एक चॅप्टर हा फर्ग्युसन कॉलेज सारख्या अनुभवी प्राध्यापकांकडनं कदाचित शिकतोय. संध्याकाळी कदाचित त्याने 3 तासाचा क्लास लावलेला आहे, तिथे तो एक चॅप्टर शिकतो, त्यावेळेस त्याची डबल रिव्हिजन होते. इंटिग्रेटेड कोचिंगमध्ये तो फक्त क्लासेसमध्ये शिकतो, डबल रिव्हिजन व्हायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं कॉलेज निवडताना निश्चितपणे ज्युनियर कॉलेज निवडलं तर उत्तम, नाही निवडलं तर पुण्यातलं तुम्ही कुठलंही कॉलेज घेऊ शकता. ज्युनियर कॉलेज का निवडायचं, सर सिनियर कॉलेजला आजच्या घडीला खूप कमी रिस्ट्रिक्शन्स आहेत. लेक्चर करण्याचं बंधन नाही, युनिफॉर्मचं बंधन नाही, कॉलेजला येण्याचं बंधन नाही आणि तो कॉलेजला कुठं कॉलेजच्या नावाखाली बाहेर जरी पडला तरी तसंही बंधन नाही. ज्यावेळेस विद्यार्थी ज्युनियर कॉलेजला ॲडमिशन घेतो त्यावेळेस शाळेसारखी ट्रीटमेंट त्याला मिळते. त्याला शाळेसारखा 11वी-12वीला युनिफॉर्म राहतो. म्हणजे 17-18 हे वय असे की घडण्याचं किंवा बिघडण्याचं, जसं मी सुरुवातीला म्हटलं. तर तो युनिफॉर्म असल्यामुळं तो विद्यार्थी निश्चितपणे कॉलेजला जर गेला नाही तर त्या कॉलेजमधनं कॉल केला तो ज्युनियर कॉलेजमधनं. त्यामुळे पुण्यात अशा अनेक कॉलेज जिथं ज्युनियर कॉलेजला 10वी नंतर तुम्ही 11वी-12वीसाठी ॲडमिशन घ्या असा माझा पालकांना आग्रह आहे. त्या व्यतिरिक्त मेरिटवरती तुम्हाला जे कॉलेज हवेत ते तुम्ही घेऊ शकता. इंटिग्रेटेड कोचिंग अजिबात करू नये 11वी-12वीसाठी. त्यात बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याच व्यतिरिक्त तुम्ही ग्रॅज्युएशनला जाता त्यावेळेस ग्रॅज्युएशनला तर अर्थात सिनियर कॉलेजेस आहेत. कॉलेजेस कधीच कोणते वाईट नसतात. आपल्याला विद्यार्थी त्याला नावं ठेवत असतात. अशाही शाळेत ना, महानगरपालिकेतून शिकलेला विद्यार्थी IAS अधिकारी बनलाय, IPS अधिकारी बनलेला आहे. आणि असे एक्झाम्पल आहेत की कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला विद्यार्थी IAS आणि IPS बनलेला आहे. विद्यार्थ्यांच्या टॅलेंटवर आणि त्याची किती इंटरेस्ट घेतला, किती मेहनत घेतली ह्याच्यावरती तो घडत असतो. त्यामुळे कॉलेजेस तुम्ही ग्रॅज्युएशनला कोणते घेऊ शकता. टू बी स्पेसिफिक बोलायचं झालं तर आता मला हे सांगायला निश्चितपणे आवडेल, पुण्यात 30 वर्षाची लिगसी असणारी एक संस्था आहे ज्याचं नाव झील एज्युकेशन सोसायटी आहे. तर जर तुम्हाला 10वी नंतर 11वी-12वी सायन्स करायचं असेल, 11वी-12वी कॉमर्स करायचं असेल किंवा डिप्लोमाचा कोर्स घ्यायचा असेल किंवा ITI करायचा असेल तर ह्या 4ही कोर्सेससाठी या संस्थेत प्रवेश सध्या दिले जातात, ज्याचं नाव आहे झील एज्युकेशन सोसायटी. महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी यांचे कॅम्पस आहेत. नरे या ठिकाणी हे 4ही कोर्सेस चालतात. या 4ही कोर्सेसला तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. अत्यंत स्ट्रिक्ट असा ॲटमॉस्फिअर तिथं आहे. 30 वर्षाची लिगसी आहे. 1 लाखाहून अधिक विद्यार्थी या संस्थेतनं शिकून पुढे गेलेले आहेत. 11वी-12वी सायन्स झालेलं असेल तर इंजिनिअरिंगसाठी सुद्धा टॉपच्या 10 कॉलेजेसमध्ये झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं नाव घेतलं जातं. त्याचबरोबर जर तुम्हाला BBA, BCA त्यात स्पेसिफिकली BCA करायचं असेल तर यांच्याकडं झील कॉलेजमध्ये तो कोर्स आहे. सोबतच MBA आणि MCAच्या टॉप प्लेसमेंटसाठी
सोबत टॉप ॲटमॉस्फिअरसाठी 15 एकरचा कॅम्पस आहे, हे कॉलेज ओळखलं जातं. त्यामुळं मी वैयक्तिकपणे आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच झील कॉलेज रेकमेंड करेल. नॅकची A+ ग्रेड असलेलं, NBA असलेलं आणि अनेक सारे ॲक्रिडिएशन, भारीवालं इन्फ्रास्ट्रक्चर आणि खूप सारे सुंदर सुंदर इव्हेंट्स या कॉलेजेसमध्ये घेतले जातात. त्यामुळं निश्चितच झील कॉलेजला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि त्यानंतर कोणतं कॉलेज सिलेक्ट करायचं याचा निर्णय घ्या. वा, छान. थोडक्यात सांगायचं काय की एक IPS अधिकारी होते, त्यांच्याशी आमची चर्चा झाली, तर त्यांनी तर सरळ सांगितलं होतं की तुमच्या जिथे राहता तुम्ही त्याच्या आजूबाजूला जर 4 ते 5 किलोमीटरच्या आसपास कोणतंही छान कॉलेज असेल तर बिनधास्त तुम्ही तिथे ॲडमिशन अगदी घ्या. बरोबर. कारण मुलांचा सर्वात जास्त वेळ येण्या जाण्यात जातो आणि सर्वात जास्त स्ट्रेस तिथं येतो. तर खरंय. मला वाटतं हा पण एक चांगला उद्देश किंवा चांगला उपदेश आपण किंवा चांगलं सूचना आपण त्यांना करू शकतो की आपल्या घराच्या आसपास असलेले नामांकित कुठलेही कॉलेज असेल तर ते 4-5 किलोमीटरच्या आतमधल्या त्या कॉलेजमध्ये तुम्ही 11वी-12वी करणं गरजेचं आहे. त्यामुळे काही फारसा असा फरक पडत नसतो असं IPS अधिकाऱ्यांनी डिक्लेअर केलं. जाण्याचा वेळ वाचल्यामुळे तो वेळ आपल्याला अभ्यासाला वापरता येतो. त्यामुळे कॉलेज जवळचं घ्यावं हाही खूप महत्वाचा आणि गरजेचा मुद्दा आहे त्या गोष्टींमध्ये. पण सर आता हे झाले सगळे बाकीचे कोर्सेस. आता तुम्ही सांगितले MBA, MCA, मग त्या अनेक वेगवेगळ्या तुम्ही सांगितलं M.Com, B.Com, खूप सारे झालं. तर हे सगळं झालं AI पण आत्ता सध्याला मी असं म्हणेल की खूप सारे करिअर इतर आहेत की ज्याच्यामध्ये इंटेरियर डिझायनिंग आहे, फॅशन डिझायनिंग आहे, फोटोग्राफी आहे, ग्राफिक्स डिझायनिंग आहे, इव्हेंट मॅनेजमेंट्स आहेत, करिअर इन पॉलिटिक्स आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे आणि डिजिटल मार्केटिंग. आता सध्याला ह्याचं एवढं मोठं विश्व व्यापलं आहे या सर्व गोष्टींनी की यामध्येही देखील आज प्रचंड करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. अगदी खरं आहे. तर त्यामध्ये आपण काय मार्गदर्शन करायचं? मुळात आहे ना, हे ट्रेडिशनल जे कोर्सेस सांगितले गेले मी सुरुवातीपासून, Traditional आता जे आपण डॉक्टर नेहमी असेल, करत आलो, B.Com असेल, MBA करणे असेल, ह्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या संधी उपलब्ध आहेत. ॲनिमेशन असेल, VFX असेल, येस, इंटेरियर डिझायनिंगला खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज मोठ्या आहेत. तर तुम्ही 12वी करून इंटेरियर डिझायनिंग करू शकता. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये एक राहिलं की हॉटेल मॅनेजमेंटला सध्या खूप स्कोप आहे. असं म्हणतात कोरोना जरी आला तरी हॉटेल्स बंद नव्हते, हॉटेल चालू होते. त्यामुळे न बंद होणारा व्यवसाय त्याकडे पाहिला तो इव्हेंट मॅनेजमेंट हा त्यातला खूप मोठा पार्ट आहे. इव्हेंट मॅनेजमेंटचे अनेक कोर्सेस आलेले आहेत. करिअर इन पॉलिटिक्स, या देशाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगले राजकारणी लोक हवेत आणि चांगले सुशिक्षित लोक पाहिजेत. त्यामुळं पॉलिटिक्समध्ये तुम्ही करिअर करू शकता. इव्हन MPSC UPSC हा तर आपला डिस्कस झालाच. जसे चांगले राजकीय लोक पाहिजे तसे चांगले प्रशासकीय अधिकारी पण अधिकारी. त्यामुळे तो एक करिअरचा पार्ट करू शकतो. याच्यात अजून एक करिअरचा चांगला ऑप्शन आहे की ग्राफिक डिझायनिंग. ग्राफिक डिझायनिंग आपण म्हणतोय की AI आलंय, त्याच्यामुळे ChatGPTच डिझाईन करून देते. पण ChatGPTला कमांड देणारा माणूस जो आहे त्याची आजच्या घडीला गरज आहे आणि त्या गोष्टी करून घेणं हे ग्राफिक डिझायनरला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. त्याचबरोबर इतर अजून बाकीचे जे काही कोर्सेस आहेत ते देखील आपण करू शकतो. कॉमर्समध्ये सुद्धा SAP सारखे काही कोर्सेस आहेत, ॲडव्हान्स एक्सेल सारखे काही कोर्सेस आहेत. त्यातनं करिअरच्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होऊ शकतात. लिबरल आर्ट्सचे काही कोर्सेस याच्यामध्ये आहेत. पण विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात घ्यावं की एक डिग्री असली पाहिजे आणि त्याला पॅरलल म्हणून तुम्ही एक कोर्स करा. इलेक्ट्रिशियनचा पण कोर्स साधा डायरेक्टली डिप्लोमा येऊ शकतो. मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स आहे. तर कोर्स भरपूर आहेत मार्केटमध्ये. बरोबर. तुम्हाला जे कोर्स पाहिजे ते बघा. याच्यात बऱ्याच पालकांचा कधी कधी प्रश्न असतो की माझ्या मुलीला पायलट बनवायचंय. येस, तर आपण फॅक्ट चेक केली पाहिजे. बऱ्याच पालकांचा असाही प्रश्न असतो की मला नेव्हीमध्ये जायचंय पण ते मर्चंट नेव्हीत जायचंय. मी म्हणेल इंडियन नेव्ही इज गुड. मर्चंट नेव्हीचा तुम्ही विचार करा कारण त्याचे खूप अडचणी आहेत. ते ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज बघितले पाहिजे. पायलट बनवण्यासाठी जर लागणारा खर्च जर तुमची तयारी असेल तर मग तुम्ही निश्चितपणे पायलट बनवू शकता. हो, ते 60-65 लाख रुपये लागतात. 60-65 लाख रुपये एका वर्षासाठी लागतात. हा, ते सगळे बघितलं पाहिजे. हा, आणि एअर होस्टेस बनू शकतो पण त्याचा येणारा खर्च तर ह्याला खूप साऱ्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशन. आपल्याकडे एव्हिएशन इंडस्ट्री जी आहे भारताची ही पूर्णपणे प्रायव्हेट आहे. अच्छा. आणि यात आहेत काही गोष्टी म्हणजे गव्हर्नमेंटच्या अधीन पण त्या खूप कमी आहेत. त्यामुळे प्रायव्हेट इंडस्ट्रीला खर्च जास्त आहे. ती तितकी ट्रेंडिंग नाहीये, तितकी प्रॉफिटेबल नाहीये. त्यामुळे त्याला मर्यादा आहे. त्यामुळे हे असे कोर्सेस जे आउट ऑफ द बॉक्स जाऊन करतो आपण ते निवडताना विचार केला पाहिजे. UI UX नावाचा सध्या कोर्सेस आहेत जे बरेचसे कॉलेज देतात. तर तुम्हाला निश्चितपणे कोणत्याही प्रकारचं करिअर काउन्सिलिंग पाहिजे असेल तर आमच्याकडून केलंच जातं. करिअर कसं निवडावे, 10वी नंतर कोणती साईड घेतली पाहिजे, 12वी सायन्स नंतर, 12वी कॉमर्स नंतर, 12वी आर्ट्स नंतर कोणते कोर्सेस केले पाहिजे,
प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, पूर्ण करिअर प्लॅनिंग, स्टुडंट काउन्सिलिंग, पॅरेंट्स काउन्सिलिंग, ॲप्टिट्यूड टेस्ट, हे सगळं आमच्याकडनं करून दिलं जातं. करिअर कन्सल्टेशनची स्वतंत्र आमची एजन्सी आहे, कंपनी आहे. इव्हन काही विद्यार्थ्यांना MBBS करायचं असेल आणि MBBS ची प्रोसेस माहिती नसेल, परदेशातून MBBS करायचे, रशिया असेल, कझाकिस्तान असेल किंवा नेपाळ असेल, तर अशा ठिकाणून करण्यासाठी सुद्धा तुम्हाला आमच्याकडनं मदत केली जाईल. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अपील करतो की जर तुम्हाला हे माहिती हवी असेल किंवा हे मार्गदर्शन हवं असेल तर हे पेड आहे, याची माफक फी आपल्याकडनं चार्ज केली जाते. अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही येऊ शकता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाव नंबर मिळेल. कोणत्याही प्रकारचं करिअर काउन्सिलिंगसाठी तुम्ही निश्चितपणे आमच्याकडे संपर्क साधू शकता. वा, क्या बात आहे. तर सर्व पालक आणि विद्यार्थी यांच्या मनातले बरेच प्रश्न क्लिअर झाले असतील असं आपण समजू शकतो, कारण सरांनी भरभरून माहिती आपली दिलेली आहे. एक प्रश्न असा वेगळा आहे की बऱ्याच जणांना शंका असते आणि डाऊट असतात की ते आम्हाला नेहमी विचारतात की मी नोकरी करू का व्यवसाय करू. वा, आता विषय असा आहे की नोकरीही वाईट नाही आणि व्यवसायही वाईट नाही आहे. तुमची जडणघडण कशी आहे. नोकरी करणारा माणूस म्हणजे काय बघतो की नोकरी कुठं करतो की 9 ते 5 मी सुरक्षित एक नोकरी करू शकतो, मला महिन्याचं एवढं पॅकेज मिळणार आहे, ते मला मान्य आहे, सॅटर्डे संडे मला सुट्टी मिळणार आहे, त्यात मी आनंद मानणारा आहे आणि मला जास्त रिस्क घ्यायची नाही. अशी जी मानसिकता बऱ्याच ठिकाणी असते, अशी जी लोकं असतात बऱ्यापैकी, ती नोकरीमध्ये आपलं करिअर चांगलं करू शकतात. पण काही ना किडा असतो म्हणतो ज्यांना व्यवसाय करायचा आहे की ते जबरदस्त जाम क्रिएटिव्हिटी असते, त्यांना प्रवाहाच्या विरुद्ध काहीतरी वेगळं करून दाखवायचं असतं बऱ्याच ठिकाणी आणि त्यांना स्वतःमधला एक लीडर त्यांना तिथं हे करायचं, प्रेझेंट करायचा असतो. तर ह्या गोष्टी जर आपल्याकडे असतील की मला लोकांशी बोलायला खूप छान आवडतं, मला नवीन रिस्क घ्यायला आवडते, मला नवीन गोष्टी इनोव्हेशन्स करायला आवडतात, तर ह्या गोष्टी जर आपल्या वाटत असेल की आपण करू शकतो, रिस्क आपण घेऊ शकतो, आपल्याकडे बऱ्यापैकी भांडवल आहे नाही ही नंतरची गोष्ट आहे, सेल्फ कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. तर अशा ठिकाणीही तुम्ही ते स्वतःचं मूल्यमापन तुम्ही करू शकता. पण त्यासाठी आधी सरांची एकदा अपॉइंटमेंट घ्या, त्यांच्यासमोर बसा, स्वतःचं स्वॉट अनालिसिस करून घ्या. तुमच्यासाठी आम्ही नेहमी उपलब्ध असू त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्त्वाचं सरांनी सांगितलं आता की शिक्षण खूपच महत्त्वाचं आहे. शिक्षणाशिवाय काहीच होऊ शकत नाही. असं म्हणतात, एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग द न्यू चेंजेस इन आवर लाईफ. तुमच्या आयुष्यात जर का कोणताही बदल घडवायचा असेल तर शिक्षण हे धारदार शस्त्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे की व्हॉट इज मीन बाय एज्युकेशन. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मेन. तुमच्या आतमध्ये जे काही मूलभूत क्षमता तुमच्यामध्ये आहे त्या क्षमतांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे, आपली सर्व योग्यता तपासणे आणि यानुसार मग मार्गक्रमण करणे. तर शिक्षण तुम्ही खऱ्या अर्थाने ते शिक्षण तुमच्या आतमध्ये मुरलं असं समजलं जातं. तर ह्या अनेक गोष्टी आहेत. या गोष्टीमध्ये सरांनी आपल्याला प्रचंड मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी नेहमी आज सरांचे का धन्यवाद मानतो. हे धन्यवाद मानण्यापूर्वी सर मला थोडंसं काय ऍड करावं असं वाटतं. आता तुम्ही नोकरी वर्सेस व्यवसाय म्हणजे जॉब वर्सेस बिझनेस याचा एक मुद्दा मांडला. तर याच्यात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या जो चॅनल आहे डॉक्टर सचिन वाटेकर, याच्यावर तुम्हाला जॉब वर्सेस बिझनेसचा निश्चितच व्हिडिओ मिळेल, जो ऑलरेडी मी आधी 3 वर्षापूर्वीच केला. त्यातून तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला जॉब करायचा का बिझनेस करायचा. असं एक वाक्य आहे, नोकरीने फक्त गरजा पूर्ण होतात, व्यवसायाने स्वप्न पूर्ण होतात. वा, पण मला ते पूर्ण भंपक वाक्य वाटतं. त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. वाक्य छान वाटतं ऐकायला छान वाटतं. नोकरीने गरजा पूर्ण होतात, व्यवसायाने स्वप्न पूर्ण होतात, हे भंपक वाक्य. त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. आजच्या घडीला सगळ्यात जास्त पगार घेणारा व्यक्ती जगातला हा 1 नंबरचा सुंदर पिचाई आहे. अच्छा. ज्याचा गुगलचा जो CEO आहे. दुसरा व्यक्ती हा सत्या नडेला आहे, तो मायक्रोसॉफ्टचा CEO आहे. त्यामुळे नोकरीने सुद्धा स्वप्न पूर्ण होऊ शकतात, फक्त तुम्हाला तशी नोकरी असली पाहिजे. ज्याला तशी नोकरी मिळत नाही तो म्हणतो की नाही व्यवसायातनंच कमवू. व्यवसाय करणं सुद्धा सोपं नाहीये. त्यासाठी सुद्धा अनेक अडचणी, अनेक त्रास, प्रचंड दिवसांची मेहनत आणि मग तुम्हाला कुठंतरी ते मिळणारं यश. त्यामुळे बरेचसे व्यवसाय सुरू होतात, बंद पडतात. त्यामुळे नोकरी की व्यवसाय यासाठी तुम्ही आवर्जून व्हिडिओ बघा, जो आधी रेकॉर्ड केलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा रिस्क अनालिसिस करूनच हा निर्णय घेतला पाहिजे. चांगली नोकरी मिळाली तर कदाचित 14-15 लाख 20 लाखाचं पॅकेज सुद्धा मिळू शकतं, जे बऱ्याचदा व्यवसायामध्ये सुद्धा तितक्या लेवलपर्यंत आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसाय तुम्ही निश्चितपणे करा, फक्त त्याचा अनालिसिस तुमचा आधी असला पाहिजे स्वतःचा. वा, क्या बात आहे. छान. तर सर
खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आज अनेक पालक, विद्यार्थी असतील किंवा काही शिक्षक असतील, यांच्या मनातल्या बऱ्याच शंका आपण इथं दूर करण्याचा प्रयत्न इथं आपण केलेला आहे. तुमचा 15 वर्षापेक्षा अधिक अनुभव आणि 5,000पेक्षा अधिक काउन्सिलिंग तुम्ही जे केलेलं आहे त्याचा परिपाक आपण ह्या चर्चेमध्ये इथं ठेवलेला आहे. बरोबर. पण ह्याचमुळे की आता पुढे काय, आता जे आपण पॉडकास्टचं नाव ठेवलं होतं की आता पुढे काय, हा विद्यार्थ्यांना, पालकांना पडणारा प्रश्न आपण आज इथे बऱ्यापैकी सोडवलेला आहे. खरं पाहता ही खूप मोठी चर्चा आहे, खूप मोठा विस्तार आहे याचा. हे एका तासात बसणं हे खूप कठीण आहे. पण मला असं वाटतं की जेवढं आवश्यक आहे तेवढं ज्ञान, जेवढी माहितीचा खजिना आम्ही तुमच्यापर्यंत दिलेला आहे. तर नक्कीच आपण सर वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा अशाच छानशी चर्चेत भेटूयात. निश्चितपणे सर्वांचे आभार आणि सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी शुभेच्छा. सर्व पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना साथ द्या आणि त्या विद्यार्थ्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन करत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय, जय शिवराय.